ब्रेनबल्ब या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। महाराष्ट्रातील इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या व शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजपासून आपण महारिव्हिजन 2024 ही व्हिडिओ मालिका सुरू करीत आहोत। ही व्हिडिओ मालिका सुरू करण्यामागचा उद्देश मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास व्हावा, त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळावं या दृष्टिकोनातून ही व्हिडिओ मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। या व्हिडिओ मालिकेतील संपूर्ण व्हिडिओ हे वेगवेगळ्या प्रश्न प्रकारानुसार व भविष्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यावर आधारित असतील। हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आणि समजण्याची पद्धत असणार आहे, ते अगदी सोपी आणि सहज असणार आहे। त्याचबरोबर काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स देण्याचे सुद्धा काम या व्हिडिओ मालिकेमधून केले जाणार आहे। आपण जर माझ्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केल्याची सूचना मिळेल। त्याचबरोबर आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त शेअर करायचं आहे। चला तर मग आपण महारिव्हिजन 2024 या व्हिडिओ मालिकेला सुरुवात करीत आहोत। आज आपण प्रथम भाषा या विषयाचा उतारा कसा सोडवायचा याची माहिती घेणार आहोत। खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। या ठिकाणी आपल्याला उतारा दिलेला आहे। कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे, कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात। गोदावरी प्रमाणेच कृष्णेला महाराष्ट्र माता म्हणता येईल। नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढवून आम्ही कृष्णा पार केली होती, ते कृष्णेचे दुसरे दर्शन। एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांचे अमृतमुळे कृष्णाकाठाची ती वांगी ज्याने एकदा चाखली की त्याला वारंवार खावीशी वाटतील। सतत 1-2 महिनेसारखी वांगीच खात राहिलो तरी तृप्ती होणार नाही, मग वीट येणे दूरच। आता आपण हा उतारा वाचला। प्रश्न वाचूया। 1. महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात? या ठिकाणी बघा, ऑप्शन 1 कृष्णा, दुसरा ऑप्शन आहे वेण्णा, तिसरा ऑप्शन आहे कोयना आणि चौथा ऑप्शन आहे गोदावरी। या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की गोदावरी प्रमाणेच कृष्णेला महाराष्ट्र माता म्हणता येईल असं म्हटलं। याचा अर्थ गोदावरी नदी ही महाराष्ट्र माता आहे, म्हणून आपलं उत्तर नंबर आहे ते गोदावरी हे बरोबर उत्तर आहे। अशा पद्धतीने दुसरा प्रश्न पाहूया आपण। कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात? अ काकड्या, ब टरबुजे, क कलिंगडे। आता या ठिकाणी ऑप्शन बघा, 1 अ ब क दिलेला आहे, 2 मध्ये फक्त आणि ब आहे, 3 मध्ये फक्त ब आणि क आहे आणि 4 मध्ये फक्त अ आहे। तर आपण जर उतारा नीट वाचला, काकड्या, टरबुजा आणि कलिंगडे या तिन्ही गोष्टी कृष्णेच्या गाळात पिकतात, म्हणून याचं जे उत्तर आहे ते पहिलं ऑप्शन हे करेक्ट असणार आहे। त्यानंतर पुढील पैकी कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार उत्तरामध्ये आलेला नाही? मन न भरणे, पूर्ण करणे, कंटाळा येणे, चव घेणे। आता या ठिकाणी बघा, पूर्ण करणे या अर्थाचा वाक्यप्रचार उत्तरामध्ये आलेला नाही, म्हणून त्याचं जे उत्तर आहे ते पूर्ण करणे हे आहे। अशा प्रकारे आता आपण हा उतारा एक संपवलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील रिव्हिजनमध्ये। धन्यवाद।